मुलगी जेव्हा घरातून बापाच्या विरोधातून पळून जाते ना, त्या बापाची अवस्था फक्त त्यालाच ठाऊक. तुम्ही इतके निर्दयी आहेत. ज्या बापानं एवढे कष्ट, एवढे सुख, इतकं प्रेम तुम्हाला दिलं, त्या बापाचं प्रेम तुडवताना तुम्हाला थोडीशी शरम वाटत नाही? माळ नाही घातली तरी चालेल, मंदिरात नाही गेले तरी चालतील, आमच्या कथा कीर्तन नाही ऐकले तरी चालतील, फक्त एकच करा, आपला बाप आयुष्यभर ताठ मानेनं जगलेला आहे, तुमच्या हातून असं काहीच होऊ देऊ नका की बापाला खालीमान घालून चालायची वेळ येईल. काही नको तुमच्याकडून, अजिबात अपेक्षा नाही कुठली. पडून जायचं तडा काय बरं, त्याला क्वालिटी नाही. चला तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे, दोघं चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतात, मग आणि गोष्ट आहे. तू बीएससी, तो पंचर काढणारा, त्याला क्वालिटी तर पाहिजे की तुमचं दोघांचं जीवन सुखात जाईल. आमच्या जिल्ह्याला लागून एक जिल्हा आहे, नाव नाही सांगत. बापानं खूप जीव लावला, सगळे लाड पुरवले, सगळ्या गोष्टी पुरवल्या. पोरगी घरातून पळून गेले. बापानं जंग पछाडलं. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, मावशी, मामा, काका, चुलते, शाळा, कॉलेज सगळीकडे धुंडाळलं बापानं. 15 दिवस वेळासारखा बाप भटकत राहिला. भाकरीचा तुकडा नाही तोंडात, पोटात अन्नाचा कण नाही. मनात विचार यायचे नको नको. एक दिवशी पोलीस स्टेशन मधून फोन आला की हॅलो, पोलीस स्टेशनला अर्जंट या. बाप धावत गेला. पाहिलं मुलगी समोर आहे, बाजूला मुलगा आहे, गड्यात मंगळसूत्र आहे. बापाने सांगितलं बेटा जे काय कळालं त्याला कळून गेलं, तो गेला. सांगितलं पोरी आयुष्यभर तुझा बाप स्वाभिमानानं गावात जगलेला आहे, तुझा बाप आयुष्यभर कधीच कुणाच्या समोर झुकला नाही. तू माझा सन्मान आहे, तू माझा मान आहे, तू माझा अभिमान आहे. तो बाप गुडघ्यावरती झुकला, त्याने हात जोडले. पोरी आयुष्यभर कुणाच्या समोर हात पसरवले नाही, कुणाच्या समोर हात जोडले नाही, पण मी तुला जन्माला घातलं, पण मी तुझ्या पाया पडतो. झालं गेलं विसरून जा, घरी ये. तू म्हणशील तसं लग्न करून देईल, पण बेटा घरी जा. माझी समाजात एक प्रेस्टीज आहे, पोझिशन आहे, माझं एक अस्तित्व आहे समाजात. बाप काकुडतील आला, बाप रडायला लागला, हात जोडले, पाया पडले. पोरगी बोलायला लागली, सगळ्यांच्या नजरा तिच्या चेहऱ्याकडे वळाल्या. पोरगी काय बोलते, आणि पोरगी बोलायला लागली, साहेब या माणसाला मी आतापर्यंत कधीच पाहिलं नाही, याचा माझा काहीच संबंध नाहीये. जर माझ्या प्रियकराला, माझ्या नवऱ्याला जर काही झालं, याचा जबाबदार हा माणूस असेल. मग असली अवलाद 5वीच्या दिवशी झोक्यात मेली तरी काही हरकत नाही, काही अडलं नाही तुमच्या वाचून. माझं बोलणं पटलं नाही, मला तोंडावर शिव्या द्या, मला काही फरक नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. ही अवस्था त्या गजेंद्राची, ही अवस्था आजच्या बापाची आहे. किती लोकांना बाप कळाला. बाप कळाला असता तर बाप वृद्धाश्रमात गेलाच नसता. बाप कळाला असता तर बापाची आज ही अवस्था झालीच नसती. गजेंद्राला पश्चाताप होतो की आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, आज मला सगळे सोडून गेलेच. बापाने काबाळ कष्ट करायचे, राब राबायचं, खस्ता खायच्या. गरिबीचं जीवन आहे, लेकरू लहान आहे, पोरगं हुशार आहे. बाप मजुरी करतो, माय शेतात निंदायला जाते, फाटके कपडे आहेत, झोपड्यामध्ये राहतात. पोरगं शार्प आहे, पोराला शिकवायचं आहे. बापाची इच्छा आहे की त्याने खूप मोठं व्हावं. 5वी पहिल्या क्रमांकानं, 10वी पहिल्या क्रमांकानं गुरुजी सांगितलं पोरगं फार हुशार आहे. त्यांनी सांगितलं बेटा तू शिक, मी जीवाचं रान करेल, जीव गहाण टाकेल, पण तुला शिकेल. खूप शिक, खूप शिक. या गरिबीचे पांग खेळ. पोरगं हुशार होतं, शिकत गेलं. 12वी नंतर शहराच्या गावी गेलं.
ग्रॅज्युएशन तिकडेच झालं. बाप नेहमी म्हणायचा तुला भेटायचंय, तुला एकदा बघायचंय. याने सांगितलं नाही नका येऊ बाबा, माझं प्रॅक्टिकल आहे, माझे कॅम्पस आहेत, परीक्षा चालू आहेत, सेमिनार आहेत, तुम्ही कुठे येतात. त्याला लाज वाटायची. त्याचे मित्र मैत्रिणी फोर व्हीलर गाडीमध्ये येणारे, त्यांचं एक वलय श्रीमंतीचा असणारा तो साज. त्याने विचार केला माझा बाप म्हातारा, माझा बाप शेतातला, माझा बाप शेतकरी, वाढलेली दारी, फाटलेले कपडे, मळलेले कपडे, लाज वाटेल ना मला. मुलगा हुशार होता, शिकत गेला, मोठा झाला, खूप मोठा झाला, अधिकारी बनला. पेपरला बातमी आली, फोटो छापून आला. गावकऱ्याने सांगितलं अरे तुझा मुलगा क्लास 1 अधिकारी आहे. दोघं नवरा बायको कितीतरी वेळ रडत राहिले की देवानं आज आमची हाक ऐकली, आमच्या कष्टाचं चीज झालं, लेकरू शिकवलं, मोठं झालं. बायकोनं म्हणावं एकदा जा, त्याला बघून या, डोळे भरून पहा, मला त्याला भेटायचं उत्सुकता आहे, पण आधी तुम्ही जा, कुठे राहतो, कसा दिसतो, काय खातो, सेवेला किती नोकर चाकर आहेत, किती मोठा माझा मुलगा साहेब आहे. बापानं सांगितलं अगं जायचं पण भाड्याला पैसे कुठे. हिने उधार उसरमारी करून सांगितलं इकडून तुम्हाला भाड्याला पैसे जमा करून देते, तिकडून तर लाल दिव्याच्या गाडीतच जायचंय. माझ्या लेकराला हरभऱ्याच्या डाळीचे लाडू खूप आवडतात. कोणाच्या घरून उसने डाळ आणली, कोणाच्या घरून साखर आणली, कोणाच्या घरून तेल आणलं. रात्रभर म्हातारी चुलीजवळ लाडू बनवत राहिले. सकाळी अल्युमिनियमच्या डब्यात लाडू पॅक करून दिले. सांगितलं जा हे माझ्या लेकराला द्या, त्याला म्हणावं तुझी आई तुझी खूप वाट पाहते, पण एकदा जा, त्याला भेटायचंय, बघायचंय, पाहायचंय. फाटलेले कपडे, मळलेले कपडे, तुटलेली चप्पल, म्हातार तसंच गेलं. शहराच्या गावी उतरलं, लोकांना बंगल्याची माहिती विचारली. त्या बंगल्याच्या समोर म्हातारं गेलं. उन्हाळ्याचे दिवस आहे, पोटात अन्नाचा कण नाही, डोकेचा आगडोंब उसळलेला आहे, भाड्याला पैसे तिथपर्यंतच होते. गेटच्या बाहेर जाऊन बंगल्याच्या समोर साहेबांच्या बसलं. वॉचमॅनने विचारलं कोण आहे बाबा. म्हाताऱ्याची छाती फुगून आली. कोण आहे म्हणजे. अरे तुझ्या साहेबाचा बाप आहे माहिती. तो म्हणला बाबा डोकं गिकं फिरलं की काय, आमचा साहेब किती मोठा आणि त्याचा बाप असा फाटका होता. वेड्यांच्या इस्पितळातून पडून आला की काय. सांगितलं नाही रे बाळा, हे माझे जे फाटलेले कपडे आहेत ना, या लेकराच्या शिक्षणासाठी माझ्या जीवनाचे झालेले लफ्तर आहेत. हे निशाणी त्याच्यासाठी मी खाल्लेल्या कष्टांची. जा ना एकदा सांग ना त्याला. साहेब मीटिंग मध्ये होते, हा गेला सेमिनार हॉलमध्ये, हाक मारली साहेब बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आलं, म्हातारा आहे, फाटलेले कपडे, मळलेले कपडे आहेत आणि म्हणतो मी साहेबांचा बाप आहे. याने सांगितलं तू चाल पुढे. मी आलोच. शिपायाला म्हणले येत आहेत साहेब. मुलगा खाली आला, बापानं पाहिला, बापातलं पोरातलं अंतर कमी होत गेलं. बापानं गाय वासराला भेटायला जावी तसं बाप लेकराला भेटण्याकरता निघाला. बापातलं मुलातलं अंतर कमी होत गेलं. 40 पावलं, 30 पावलं, 20 पावलं, 10 पावलं, 5 पावलं आणि मुलांना सांगितलं बास तेथेच थांब. बोलवलं नव्हतं. अरे किती दिवस झाले तुला भेटलं रे, तुझ्या आईकडून राहावं लागलं, पेपरला बातमी पाहिली, फोटो पाहिला, न राहून आलो बाबा. तुझ्या आईनं रात्रभर दुसऱ्याकडून उधार उसरवारी करून हे लाडू बनवले. बापानं लाडूचा डबा लेकरासमोर धरला, बापानं त्याच्यातला लाडू उचलला, त्या पोरानं एकदा त्या बापानं दिलेला लाडू उचलला, पाहिला, भिंतीला मारून फेकला. म्हणले असले लाडू आमच्या घरातले कुत्रे सुद्धा खात नाहीत. नोकर तर फार लांबची गोष्ट आहे. बापाला वाईट वाटलं, पण नाही इलाज होता. मुलगा आल्या पावली मागे फिरला, पाणी विचारलं नाही, चहा विचारलं नाही, आई विचारली नाही, मागे फिरला. बाप अपराध्यासारखा खाली मान घालून चालत राहिला. मुलगा पायऱ्या चढून निघून गेला, मीटिंग मध्ये जाऊन बसला. बाप तोपर्यंत दरवाजापर्यंत आला आणि बसलेल्या लोकांनी विचारलं की एवढ्या तातडीने गेले साहेब. कोण आलो होतं इतकं जवळचं भेटायला. साहेबांनी सांगितलं कोणी नाही, आमच्या गावाकडचा शेतातला सालदार आलेला आहे. म्हाताऱ्याने
ते शब्द ऐकले तसाच आल्या पावली माघारी फिरला. वॉचमॅननं जवळ बोललं, बाबा 2 घास खा. त्याने सांगितलं, बेड्या आयुष्यात कधी कोणाच्या ताटातला घास हिसकावला नाही. आपला घास लेकराला खाऊ घातला. आज लेकरू इतकं मोठं झालं की बापाला सालदार म्हणायची त्याची हिंमत झाली. म्हातारी वाट पाहते, मुलगा येईल, गाडी येईल, म्हातारा येईल. म्हातारा येताना दिसतं. दुसऱ्या दिवशी म्हातारी उभी राहिली. म्हातारा जवळ येत राहिलं. म्हातारी धावत गेली. कसा दिसतो, कुठे राहतो, काय खातो, नोकर चाकर दिसायला किती मोठा दिसत असेल ना. याने सांगितलं, अगं आपला मुलगा आता आपला राहिला, तो खूप मोठा साहेब झालेला. लेकरांना शिकवा, खूप शिकवा, खूप मोठे करा, पण इतके मोठे करू नका. लेकरांना शिकवा, खूप ज्ञानी बनवा, पण इतके ज्ञानी बनवू नका की उद्या उठून ते तुम्हाला अज्ञानी समजायला लागते. आणि हे चूक बऱ्याच लोकांनी केली. तो दुःखातील एक म्हाताऱ्याला सहन झाला नाही. म्हाताऱ्याने त्याच ठिकाणी हार्ट अटॅकाला म्हातारं गेलं. गावकऱ्यांनी फोन लावला, साहेब तुमचे बाबा गेलेले आहेत, उद्या अंत्येष्टी 10 वाजता तुम्ही या, अंत्येष्टी खांदा द्यायला या. सगळे गाव जमा, सरपंच, पोलीस पाटील, डेप्युटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातले सगळे लोक उभे राहिले. साहेब येणारे, गाडी येणारे, साहेब येणारे, बापाला भेटायला येणार आहे. आणि आली गाडी. लोक धावत गेले. सरपंच जवळ गेले. गाडीचा दरवाजा उघडला. साहेबाचीच गाडी होती, पण गाडीत साहेब नव्हता. साहेबाचा पीए बाहेर आला. म्हणजे सरपंच कोणी म्हणले, मी कागदाचं पाकिट हातात दिलं. सांगितलं, याच्यामध्ये 4100 रुपये. साहेबांना अर्जंट मीटिंगला मुंबईला जायचं काम निघलं, त्याच्यामुळे साहेब येऊ शकत नाही. अंत्येष्टी तुम्ही सुरकून घ्या. ज्या मायबापांनी लेकरांकरता आयुष्यभर संघर्ष केला, ते लेकरं आज त्या मायबापांजवळच नाहीये. म्हातारीनं मुलाला पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं, दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला आणि तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. तुला दूध पुरत नव्हतं ना, आम्ही चहा पिण्याचं बंद केलं. तुला ते दूध तुला दिलं. चाला भरली बापाने, शाळेमध्ये घातलं. आणि मुलाला त्या मायनं विनंती केली की बाळा, आडूवड्या रांधीन मी, पुरणपोळ्या करीन मी, केर कचरा काढीन मी, नातवंडांचं दुखलं सुखलं खुपलं करीन मी. तुझ्या घरात फरशी पुसेल, भांडे घासेल, कापड धुईल, सगळे कामं करेल, मोलकरीण म्हणून जगेल. तुम्ही जर ताजं अन्न खात असाल, मला संध्याकाळचं शिळं दे, मी तुझ्या घरातली मोलकरीण म्हणून काम करेल. आणि हो, तुझ्या सासरवाडीचे जर लोक आले आणि त्यांनी जर विचारलं की ही म्हातारी कोण आहे, तुला जर आई सांगायची लाज वाटली तर त्यांना सांग, माझ्या घरातली कामवाली बाई आहे, पण मला तुझ्या घरी घेऊन जा. माँ कल भी रोती थी, माँ आज भी रोती है. कल माँ रोती थी कि बेटा खाना नहीं खाता, और आज माँ रोती है कि बेटा खाना नहीं खिलाता. कालही रडत होती, आजही रडते. काल रडत होती की लेकरू भाकरी नाही खात, आज माय रडते की लेकरू भाकर नाही देत. ती कालही भांडे घासत होती, ती आजही भांडे घासते. फरक फक्त इतका आहे, घरं बदलले. काल ती दुसऱ्याच्या घरी भांडे घासत होती, आज ती पोटच्या पोराच्याच घरी भांडे घासते.
संसार में तुझको बुलाया है, इस पावन लोगों के दिल को पत्थर बनकर मत तोड़ना, हर बात को तुम भूले, माँ बाप को मत भूलना। जो चीज भी तुमने मांगी वो सब कुछ तुमने पाए हैं, हर रीत को लगा के सीने से बड़ा तुमसे नेह जताया है, इन प्यार लुटाने वालों का तुम प्यार प्रेम मत भूलना, हर बात को तुम भूलना, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाओ है, इस बात को मत भूलना, इस बात को मत भूलना। तुका म्हणे मायबाप अवघे देवाचे स्वरूप. 9 दिवस भगवतीचा जागर करतात. कोणी तिखट खात नाही, कोणी तेल खात नाही, कोणी मीठ खात नाही. नवरात्रीचे उपवास करतात ना, चांगली गोष्ट आहे. 9 दिवस भगवतीच्या जागर करतात. जन्म देणाऱ्या मायला घराच्या बाहेर उचकवतात. अरे, ज्यांना जन्म देणाऱ्या मायेमध्ये दुर्गा देवी कळाली नाही त्यांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमध्ये दुर्गा देवी सापडणार आहेत का? का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. ज्या माझ्या बहिणी बसलेल्या त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, सासू सासऱ्यांचा तळतळाट घेऊ नका. मार्गशीर्षातले 5-5 गुरुवार करायचे, सासऱ्याला तांब्या भरून पाणी द्यायचं नाही. कुठला परमार्थ आहे? काही झालं तरी चालेल, त्या म्हाताऱ्यांचे तळतळाट घेऊ नका. माँ बाप की दुआ खाली नहीं जाती, मगर माँ बाप की बददुआ टाली भी नहीं जाती. तो का म्हणे माय बाप अवघी देवाचे स्वरूप. ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आपला बाप आहे. धरतीपेक्षा पवित्र आपली माय आहे. बापाबद्दल किती बोलावं. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, हम पर जिनके उंगली ये बचपन पला. कांधे पर बैठ के जिनकी देखा जहाँ, ज्ञान जिनसे मिला क्या भला बुरा. कितने उपकार है क्या कहे, ये बताना आसान है. धरती पे रो माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है.
की पहचान ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है धरती के रूप माँ बाप का इस विधाता की पहचान है आपके ख्वाब हम आज होकर जवा उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहे रहती दुनिया तलक एक पल रह सके हम इनके बिना। आप दोनों सलामत रहे सबके दिल में ये अरमान है धरती के रूप माँ बाप का ये तो सच है भगवान है जन्म देता है जो ज्याने जन्माला घातलं ज्या बापानं हे जग दाखवलं जन्मदाता है जो नाम जिनसे मिला कांधे पर बैठ कर जिनके बचपन चला कांधे पर बैठ कर जिनके देखा जहां ज्ञान उनसे मिला क्या भला क्या बुरा कितने उपकार है क्या कहे ये बताना ना आसान है धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। जन्म देती है जो माँ जिसके जग कहे हाच परमार्थ आहे मायबापांची सेवा करा म्हातारपणात त्यांचे आधार व्हा तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्या सुना असाल तर सासू सासऱ्यांची सेवा करा जरी करणे असेल गोड शेवट गा कारण सत्य असं आहे हम दो हमारे दो बुड्ढा बुड्ढी फेक दो मुलीचा बाप आहे हाच विचार करतो मुलगा एकटा आहे ना मग हरकत बोली जशी असते पुणे मुंबईला सेटल आहे ना आमच्या मुलीला जास्त घरात करायची सवय नाहीये दोघं नवरा बायको तर करायचं सासू सासर नको ही जी मानसिकता आहे ही घातक आहे कारण परिस्थिती सध्या समाजाचे आयाम ऑलवेज करेक्ट ही भावना रुजत चालली ऍडजस्टमेंट हा शब्दच राहिला नाही डिक्शनरीत ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी पण ते आता उरलं नाही मायबापांची सेवा करा राष्ट्रप्रेम बाळगा धर्मप्रेम बाळगा विसरू नको रे बापाला या थोडं थोडं सरको विसरू नको रे बापाला जिजली त्याने सरका सरका काया जिजून तुझ्या शिरावर भरले सुखाची छाया रे मिळणार नाही तुला बाबाची छाया मिळणार नाही तुला बाबाची छाया
सकळ तीर्थाची धुरे जे कमात पितरे तया सेवेशी शरीरे लोण के जे ज्ञानावर ज्ञानेश्वरीत सांगतात. गजेंद्राला आज पश्चाताप झाला की ज्यांच्यासाठी आयुष्यभर खसका खाल्ल्या सगळे सोडून गेले. कोणी कोणाचं नाही. म्हातारपणात अवस्था फार बिकट असते. लहान लेकरासारखी बुद्धी असते, साठीनाटी असते. आज गजेंद्राला पश्चाताप झाला. जुनी पुराणी नाव माझे किनाऱ्याला देवा तुझे मनोहर रूप मला देवा तुझे मनोहर रूप समुद्राच्या लाटावरती नाव माझे आदरले बुडालो मी देवाता पांडुरंगा धाव देवा तुझे मनोहर रूप मला देवा तुझे गजेंद्र देवाचा धावा करतो की कोणी नाही. आज अकेला हूँ भगवान सब छोड़ के चले गए. कोण असेल ब्रह्मांड चालक कोणीतरी असेल या जगाचा विस्तार चालवणार. आज सगळ्यांचा अनुभवाला देवा. सगळे सोय रे येतील जाती स्वार्थापुरते गौरव करती संकट समयी कोणीही नसती चोरांचा बाजार देवा अनुभविला. ज्याच्याजवळ पैसे नाही ना बायको सुद्धा किंमत देत नाही. गरीबाला नातला सुद्धा नसतात. पैसा तेरे तीन नाम परसू परशा परशुराम. जवळ पैसा असला की लोक सांगतात परशुराम शेठ. थोडस डब घ्यायला गेलं की परसू त्याचं टोटल दिवाळ निघलं की लोक परशाव म्हणतात. डायरेक्ट परशाव. पैसा तेरे तीन नाम परसू परशा परशुराम. दिवस रात्री काम करावे धन मिळवावे खर्च करावे.